डार्लिंग्स, ही आमची टीम आहे. से हाय. आज आम्ही चाललोय के वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, खूप सारे आर्ट्स यांच्या ॲन्युअल फंक्शनसाठी. 2 वाजताचा टाइम होता, पण कसं आहे पाहुण्यांनी नेहमी थोडं उशिरा गेलं तर थोडासा आपल्याला भाव मिळतो, म्हणून आम्ही 2:15 वाजता चाललेलो आहे. तुम्ही हसा किंवा नका हसू, पण आम्हाला खूप हसू येत आहे. तर तुम्हाला आता हळूहळू अपडेट देतो मी, कसं काय होतंय पुढे, काय आपण नवीन आता हे ब्लॉग्स वगैरे सुरू केलेले. सो लेट सी. तिथे जर आमच्या भोवती जास्त गर्दी झाली तर पुढचं शूट करू, जर कुत्रा आम्हाला ओळखत नसेल तर पुढचं शूट काही येणार नाही. सांगून देतो आधी, म्हणजे क्लिअर असलेलं बरं. तर आहे नवीनच आमचं नवीन ब्लॉग सुरू केले आम्ही. सो काही चुकलं बिकलं तर माफ करा. आणि बाकीचं आता पुढचं पूर्वांश हँडल करेल. पूर्वांश, पुढचं शूट तू घे. ते बरोबर नाही वाटत ना, प्रमुख पाहुणे हातात कॅमेरा घेऊन स्वतः शूट करते. म्हणून जरा टीम घेऊन फिरतो मी सोबत. सो येस, नवीन अपडेट, नवीन म्हणतो पुढचे अपडेट लवकरात लवकर तुम्हाला देतो. थँक्यू सो मच. मुलांचे फोन नाही उचलत या, कारण आम्ही याच्या कॉलेजला चाललो होतो. आलो मी मध्ये गाडी काकांनी डायरेक्ट सेल्फी. थांब काय बॉम्ब बिम घेऊन आलो, काय घेऊन आलो. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे. अरे काय बघ पोरा हो आणि पोरी हो, एवढाच आवाज इकडून जास्त येतोय. परत एकदा देतो मी आवाज. अरे काय बघ पोरा हो आणि पोरी हो, याला म्हणता आवाज. आवाज करा नाही तर दाजी निघून जातील घरी. मी महाराष्ट्रातला पहिला असा माणूस आहे जो लग्नाच्या आधी दाजी झालाय, आणि वरतून प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे मला लग्न झाल्यानंतर दाजी व्हायचा स्कोपच गेलाय. रुसूनच बसू शकत नाही मी. म्हणजे माझी जे कोणी सासूरवाडी असेल माझी, त्या आधीच काळजी घेतील, हा कशावर रुसून बसतो. मग घराला गच्ची करायची नाही, कुठे एखादा कोपरा करणार नाही जिथं रुसून बसायचं वगैरे असं. सोय मंडपाच्या त्या बाजूला गेलेली. तुम्ही का बरं एवढा खुश होता? सोय म्हटल्यानंतर आवाज पाहिला का? नाश्ता पाण्याची सोय, बाकी नाही का. वाह, चेहरे पाहिले का इकडचे किती उजळत आहे आज.
मागच्या 4 दिवसामध्ये तुम्हाला असं कल्पना पण नसेल ना की एवढ्या सुंदर सुंदर मुली आपल्या कॉलेजमध्ये वर्षभर जातात कुठं. आणि ही जी अटेंडन्स आहे ना ही वर्षभर दाखवा, नाही तर मग फक्त 4 दिवस कॉलेजला यायचं, डायरेक्ट पुढच्या वर्षी सृजनला यायचं. चिनी घरी आहे. जेव्हा मला कळलं मला जायचंय इव्हेंटला वगैरे, म्हटलं जरा कपडे वगैरे बघू. काल गेलो मी वेस्ट साईडला. वेस्ट साईड म्हणजे गरिबांचं जारा आहे माहिती ना. 1000-1500 रुपयामध्ये काम होतं. त्यांनी मला हे जॅकेट दिलं. मला म्हणे हे घाला मस्त वाटतंय. मगापासून घामाच्या धारा चालल्यात माझ्या. आतला टी शर्ट ओला झाला पूर्ण. त्याला म्हटलं अरे असं हे काय मेंढी सारखं दिलं हे काय. एक तर आमच्या इकडे बिबट्या आलाय. एका दिवशी वाकून बुटाची लेस बीस बांधायचं तर यायचं मागून माझ्यावरती मेंढी समजून खायला. यांना लई जोक करताय वाटतं, म्हणून यांना इकडे बसायला जागा नाही दिली. मग मुलांनो तुम्ही तर गावावर वळवून टाकल्यासारखे पोळ बोंबला झेंडत असता गावभर. मी जाऊ का घरी. गुड मस्त छान वाटतंय ना 4 दिवसापासून. हे तेच आहे जे आवाज करताय ना, कोणी वर्षभर कॉलेजला येत नाही, फक्त सृजनला 4 दिवस येतात. तुम्ही सगळीकडेच ऍक्टिव्ह वाटतं. कोणत्या इयरचे तुम्ही? 3rd इयरला तरी ऍक्टिव्ह आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. कोणाचे पोरग रे. कारण जनरली कसं असतं, फर्स्ट इयरला एकदम हाय कॉन्फिडन्स असतो, सेकंड इयरला मग थोडंसं अजून, मग 3rd इयरला कधी एकदाच पास हो असं. तुम्ही अजून 3 वर्ष करा मग कॉम्प्लिमेंटरी. एटीकेटी वाले म्हणे तुम्ही. एटीकेटी वाले कोण कोण आहे जरा आवाज करा. वा याचा सत्कार करा. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. आम्ही एटीकेटी वाले नव्हतो, आम्ही वायडी वाले होतो. आम्हाला काय 1-2 पेपरला पास बीस यांनी काही फरक पडत नव्हता. आम्ही डायरेक्ट वर्ष घ्यायचो अभ्यास करायला. आम्हाला प्रॉपर वर्ष पाहिजे. आम्ही डिटेल अभ्यास करायचो प्रत्येक विषयाचा. मग सेकंड इयर झालं का परत 1 वर्ष गॅप, मग 3rd इयरचा परत अभ्यास. असं काही नव्हतं. मी ऑल क्लिअर विथ डिस्टिंक्शन होते. तिकडे काय झोपले का काय पाठीमागची? आवाज. क्या बात आहे. मला वाटलं बसची वेळ झाली, चालले सगळे घरी आता. ते आले बॅक बेंचर्स. फक्त महत्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे तेच लोक आहेत, त्यांच्याकडे नीट लक्ष द्या. मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, पण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि इंजिनिअरिंग बऱ्यापैकी सेम आहे. म्हणजे आपण असे ना की आपण आयुष्यात काहीही करू शकतो. काही म्हणजे उद्या इथला एखादा कॉमर्सचा मुलगा उठून आर्टिस्ट होऊ शकतो, इकडची एखादी मुलगी होऊन काहीतरी पेंटर वगैरे होऊ शकते. कसं आहे, जनरली लॉला ऍडमिशन घेतलं तर फिक्स आहे तुम्ही वकील व्हाल. डॉक्टर याला ऍडमिशन घेतलं की तुम्ही डॉक्टर व्हाल. आपण काहीही करू शकतो आयुष्यात, काही पण. म्हणजे मी इंजिनिअरिंग झाल्यावर ठरवलं पुढे काय करायचं. आमचं तुम्हाला माझ्याकडून नाश्ता. हा ठीक आहे ना, जेवण करून लय वेळ झाला, आता नाश्ता. त्यावेळेस ना आमच्या वेळेस एक ट्रेंड होता की 1ली ते 10वी, नंतर डिप्लोमा, नंतर इंजिनिअरिंग, मग ठरवायचं पुढे काय करायचं ते. म्हणजे हा एक एज्युकेशनचा पार्टच होता. आधी इंजिनिअरिंग फिक्स, आणि ज्यांना 10वीला थोडेसे कमी टक्के पडायचे मग ते आर्ट्स कडे जायचे. म्हणजे मिडवाले होते ते कॉमर्स कडे जायचे. मग जे एकदम हुशार फर्स्ट बेंच वाले ते सायन्स कडे जायचे.
आर्ट्स वाले ए आर्ट्स वाले कुठे आवाज करा बा. पण मी तुम्हाला सांगू का खरे अधिकारी ना इकडूनच तयार होतात आर्ट्स मधून आणि खरे सायंटिस्ट तिकडून तयार होतात. कॉमर्स वाले कुठे तुम्ही नेहमी सारखी पांगलेलीच आहे का इकडे तिकडे. तुमचा डीओपीच कॉमर्स वाला आहे. आमचा डीओपी पण कॉमर्स वाला आहे म्हणून एकदम परफेक्ट काम करतो. हिशोबाच्या बाबतीत चुकत नाही. एकदम परफेक्ट. कधी पेमेंट दिलं होतं किती दिलं होतं काय सगळं त्याला आठवतंय. अकाउंट्स कोणाचा बॅक करायला होता. अकाउंट्स कोणी हात वरती नाही करणार. एवढं हुशार आहे. मी तर ऐकलं होतं अकाउंट्स म्हणजे खूप हार्ड आणि खूप असं काय ते काय सगळं खोट्या गोष्टी आहे का. अच्छा क्लिअर झाले होते. ओके ओके क्या बात आहे. मला मॅमने सांगितलं की सोशल मीडियाच्या यूज बद्दल त्यांच्याशी थोडंसं बोला. म्हटलं आता यांना सोशल मीडियाचा यूज मी काय सांगू. पण तरी काही गोष्टी सांगतो. कसं आहे आजकाल सगळीकडे फोन आलेत इंटरनेट वगैरे खूप इझिली ऍक्सेसिबल गोष्टी आहेत. तर मी थोडक्यात सांगतो माझं. लोकांना असं वाटतं की यार 3-4 वर्षापासून व्हिडिओ सुरू केले आणि 2-3 कॅरेक्टर केले आणि आता याला एवढी फॅन फॉलोइंग आली. असं नाहीये. मी 2010 पासून थिएटर करतो नाटकं करतो. तुमच्या कॉलेजला येऊन पण मी प्रॅक्टिस केलेली आपल्या राठोड सरांच्या इथे. हे जे काय आहे जे तुम्हाला दिसतंय ते काही 2-3 वर्षाची मेहनत नाहीये. 12-13 वर्षाची मेहनत आहे. योगायोगाने कोविडमध्ये मी पण जॉब सोडलेला होता आणि घरीच होतो. शेतकरी कोण कोण इथं. क्या बात आहे. तर शेतीचे कामं करता करता आता काय करायचं घरीच होतो. रील्स नवीन सुरू झाले होते. म्हटलं चला ट्राय करू. मुंबई पुण्याच्या मुलांनी सुरू केलं होतं. म्हटलं आपण नाशिक वाल्यांनी का बरं पाठीमागे राहायचं. आपणही सुरू करू. मग सुरू केलं हळूहळू. जे काही थिएटरमध्ये शिकलो होतो जे कॅरेक्टरायझेशन कसं करायचं काय करायचं ते सगळं करता करता तीच कॅरेक्टर मी रील्स वरती आणली. लोकांना असं वाटतं की तुझे कॅरेक्टर खूप जवळचे वाटतं. असं वाटतं आमच्या घरातलं कोणीतरी आहे. दाजी म्हणजे खरोखर दाजींचे फॅन कोण कोण येते. दाजी आता दाजी खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे पुढे जाऊ ना. हा दाजींवरती लक्ष राहू द्या तुम्ही. दाजी युट्यूब वरती धिंगाणा घालणार आहे आता. तर मी सगळ्यात पहिला दाजींचा व्हिडिओ केला होता तेव्हा सगळ्यात पहिले माझ्या दाजींना पाठवला. म्हटलं दाजी तुम्हाला राग आलाय का. मला वाटलं म्हटलं म्हणजे आलाय. तर आता व्हिडिओ बनवला होता करू अपलोड. जाऊ द्या. पण नंतर त्यांच्यासोबत एक स्टोरी टाकली. दाजी फळले मग बरोबर. तर ही जी काही मेहनत आहे ही काही मागच्या फक्त 3 वर्षाची मेहनत नाहीये तर 13-14 वर्षांची मेहनत आहे. आपल्यावरती आहे की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो. त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट टाकला पाहिजे. थोडंफार लोकांना. आता माझे काही व्हिडिओ असतील जे सिरियस असतात ज्याच्यामध्ये काहीतरी एक मेसेज असतो. जसं मी पाठीमागे झाडांवरती एक व्हिडिओ केला होता असा. तर चांगला उपयोग करून घ्या. हे खूप चांगलं माध्यम आहे. आज मला जे मिळतंय कदाचित आज सोशल मीडिया नसतं तर अजूनही मी कुठेतरी स्ट्रगल करत असतो. अजूनही करतोच आहे म्हणजे. पण तरी एक स्वतःचा ऑडियन्स तयार होतो. एक स्वतःचं काय होतं एक चॅनल तयार होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रिएटिव्हिटीसाठी सोशल मीडियाचा यूज करा. आणि बाकी थोडंफार रील्स वगैरे आमचे बघा. म्हणजे असं मी डायरेक्ट म्हणत नाही मोबाईलच बंद करा. आमचंच दुकान बंद केल्यासारखं होईल. जेव्हा मला पूर्वांशने मला सांगितलं की कॉलेजला तुला बोलवत आहे म्हटलं ठीक आहे नाशिकमध्ये असेल तर नक्की येऊ. आणि मला खूप छान वाटतं की असं सगळ्यांसोबत असं फेस टू फेस इंटरॅक्शन करायला. बरं वाटतं गप्पा वगैरे मारायला. कारण सगळं सोशल मीडियावरतीच आपण बघत असतो. मला वाटतं तुम्हालाही चांगलं वाटत असेल की ज्यांना काय मोबाईलमध्ये बघतो जास्त समोर बघायला असं. तुम्ही जेवायलाच या. काय खिशात गुलाबजामुन घेऊन गेला. बरं अजून पुढे पारितोषिक वितरणाचा पण कार्यक्रम आहे. तर डायलॉग घेणार ना. डायलॉग घेणार 100% डायलॉग घेणार. तर थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून. आणि परत मी इथे येत राहीन नक्की येत राहीन. आता जाता तुमच्यासाठी एक डायलॉग घेतो पाटलांचा. पाटील कॅरेक्टर कोणाकोणाला माहिती आहे. पाटलांचा एक फेमस डायलॉग घेतो फक्त मला आवाज पाहिजे.
प्रॉपर के वागचा आवाज पाहिजे. जेव्हा कधी कधी मंगू असा काहीतरी अगोदरपणा करत असतो यांच्यासारखा, तर तेव्हा पाटलांना त्याला एकच डायलॉग आहे, अरे ती आईचा कपड्या. आज या केवागच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली. चीफ गेस्ट म्हणून तुम्ही इथे आलात. काय बोला तुम्ही याचा तुम्हाला कसा वाटला आजच्या दिवसाचा कार्यक्रम? येस, नमस्कार. मी मंगाजी. आज मी आलो होतो के वाघ सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि फाईन आर्ट्स या कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनसाठी. खूप छान वाटलं मला. इथली एनर्जी तर कमाल आहे, कारण मी ते ऑलरेडी नाटकाची प्रॅक्टिस वगैरे केलेली आहे आणि इथे कायम येत असतो. सो थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि खूप मजा आली. थँक्यू. आणि जे तुम्हाला काय वाटलं असं सत्कार वगैरे केलं तुम्ही? असं सत्कार वगैरे केलं ऑब्विसली चांगलंच वाटतं. नाही म्हणजे असं तुम्हाला इथे बोलवलं प्रमुख पाहुणे म्हणून काय बोलू? आमचा एक मेंबर आहे जो इथला स्टुडंट होता, तर त्याच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट आला आणि मी म्हटलं की नाशिकमध्ये असं नक्की, कारण असं मला आवडतं लोकांसोबत कॉन्टॅक्ट करायला, थोडंसं बोलायला पर्सनली सगळ्या मुलांशी आणि यांचा उत्साह वगैरे. शर्टवर दोन नमस्कार. अरे काय ते प्रेम आहे तुमचं, क्या बात आहे. तुम्ही पाहिलं ना ब्लॉगमध्ये, हीच खरी एनर्जी आमच्या संपूर्ण टीमची. ह्याच्यामुळेच आम्ही 11-12 तास न थकता काम करत असतो, ह्याच एनर्जीमुळे. आणि मजा आली. के वाघ, थँक्यू सो मच. अजून आता दुसऱ्या इव्हेंटला जायचं, त्याच्यामुळे तिथून लवकर निघालोय जरा, बट मजा आली. येस, थँक्यू सो मच. दाजी म्हणजे अवघड विषय डायरेक्ट. चलो बाय बाय.